मध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा। अंजली दमानी यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट, धनंजय देशमुख देखील होते उपस्थित। गरजू महिलांना सुरू असणारी पेन्शन 4 महिन्यांपासून बंद। यवतमाळमध्ये अनेक शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश आणि संभाजी ब्रिगेड विरोधात पुण्यात आंदोलन। नमस्कार, मी साक्षी पांचा, न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत। हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। सर्वात पहिली बातमी एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यवतमाळमध्ये काल जाहीर सभा पार पडली। या सभेत शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गजानन डोमाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केलाय। या सभेमुळे ठाकरे सेनेला आता मोठं खिंडार पडणार आहे। आज आमचा हा पक्षप्रवेश आहे। मागील 6 महिन्यापासून एक विकासाचं व्हिजन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुढच्या येणाऱ्या निवडणुका यामध्ये जे संजय भाऊ राठोड ज्या पद्धतीने इथं काम करत आहे, आज आम्ही पाहतो आमच्याही पक्षामध्ये आम्ही बरेच प्रयत्न केले, एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, परंतु ते व्हिजन आमच्या पक्षात आम्हाला दिसत नाही। आम्ही काम करणारे लोक आहोत, आम्हाला जनसामान्यांचे काम करणं आवडते, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणं आवडते आणि त्यातनी काहीतरी रिझल्ट भेटला पाहिजे आमची अपेक्षा असते। म्हणून आज व्हिजनवाला नेता संजय राठोड या जिल्ह्यामध्ये आहे। म्हणूनच या सर्वसामान्य लोकांना आपल्याला जर न्याय द्यायचा असेल तर अशा नेतृत्वामध्ये आपण काम केलं पाहिजे असं वाटून मी आज माझ्या सर्व कार्यकर्त्यासह आज शिवसेनेत प्रवेश करत आहे। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी काल मनोज जरांगे यांची जालन्याच्या अंतरवली सराटीत भेट घेऊन चर्चा केली आहे आणि यावेळी धनंजय देशमुख देखील उपस्थित होते। अंजली दमानिया यांनी धनंजय देशमुख यांच्यासह जालना दौऱ्यात वेळ काढून जरांगे यांची भेट घेतल्याने आता देशमुख हत्याकांडाबाबत नवीन खुलासा होईल का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करण्यात यावी या मागणीसाठी बीड जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांच्या वतीने धरणे आंदोलन सुरू करण्यात आले। गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक ही मागणी करत असून याबाबत तात्काळ निर्णय करावा अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात आली आहे। मयत शिक्षकांना निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी तालुका स्तरावरून प्रस्ताव मागवावेत, शिक्षकांचे सेवा ज्येष्ठत्वाचे प्रस्ताव तात्काळ मंजूर करावेत यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांनी हे धरणे आंदोलन सुरू केल्याचे समजते। तुम्ही जिल्हा परिषद समोर उपोषण करताय, आमरण उपोषण करताय का, पण कशासाठी? आज महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या माध्यमातून बीड जिल्हा परिषद समोर उपोषण करण्याचं कारण असं आहे की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। आज कालच्या 31 तारखेला 6 महिने कालावधी होऊन गेलेला आहे। या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये अद्यापर्यंत जिल्हा परिषदनं त्या कर्मचाऱ्यांना त्या जुनी पेन्शन योजना लागू केलेली नाहीये। जे प्रस्ताव आहेत ते प्रस्ताव अजूनही या ठिकाणी पडून आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल यवतमाळच्या समता मैदान येथे आभार सभा घेतली। तत्पूर्वी यवतमाळच्या ठाकरे सेनेने शिंदे आणि महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं। शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी मागणी करत महायुती सरकारचा निषेध नोंदवण्यात आलाय। या आंदोलन आणि घोषणाबाजीमुळे तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी कारवाई करत आंदोलकांना ताब्यात घेतले। विधानसभेच्या निवडणुकांनंतर आमचं सरकार जर बसलं तर शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी देऊ असं आपल्याला सांगितलं होतं। सोबतच लाडक्या बहिणीला 2100 रुपये देऊ सांगितलं होतं, परंतु अजूनपर्यंत या सरकारनं शेतकऱ्याची कर्जमाफी केलेली नाही आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही सगळेजण आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सगळे पदाधिकारी या सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही इथं थांबलेलो आहोत। आमच्या मुख्यमंत्री असताना आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी एका शब्दात या महाराष्ट्र राज्याच्या सर्व शेतकऱ्याची माफी केली होती आणि त्याच धर्तीवर आज या महायुती सरकारनं शेतकऱ्याची कर्जमाफी करावं। जर ती केली नाही तर आगामी काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्यापेक्षा उग्र आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात केल्याशिवाय राहणार नाही। आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन,
नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. बघूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. संजय गांधी निराधार योजनेतील अंध, अपंग आणि विधवांची पेन्शन योजना बंद केल्याच्या निषेधार्थ पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून गरजू महिलांना सुरू असणारी पेन्शन 4 महिने बंद झाली असून पूर्णपणे बंद आहे. त्यावर अवलंबून असणाऱ्या महिलांची ओढाताण होत आहे. या महिलांनी एकत्र येत त्वरित पेन्शन सुरू करा, अन्यथा आत्मदहन करू असा इशारा सरकारला दिलाय. आम्हाला मुलं बाळा नाही, आम्हाला नाही पेन्शन दिली तर आम्ही रोडवर आत्महत्या करणार. मी पायानं अपंग आहे, मी एकटी घरात राहते. कधीपासून येत नाही पेन्शन? आता 4 महिना झाला, 4था महिना चालू झाला. बँकेत गेलता का तुम्ही? बँकेत गेलता का? बँकवाले काय म्हणतात? केलं तर पेन्शन नाही आली म्हणली, नाही आली म्हणते ती. जावा, सारखं सारखं कशाला येतात? लाडक्या बहिणींनी आम्ही काय गरीब लोक आम्हाला नका द्यायला केलं. आमचा का विचार करत नाही सरकार? काही नाही, शिंदे सरकारला खुर्ची पाहिजे होती, 25 लाख खुर्ची पाहिजे होती. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकरी उल्लेख करणारा संभाजी ब्रिगेड संघटनेविरोधात पुण्यात काल मोर्चा काढण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेड विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली असून शिवधर्म फाउंडेशनने हा मोर्चा आयोजित केला होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी वापर या संघटनेने केला असून त्यांना त्वरित हे नाव बदलावं किंवा आदराने घ्यावं अशी मागणी शिवधर्म फाउंडेशनने केली. आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवधर्म फाउंडेशन मार्फत हजारो मावळ्यांनी आज मोर्चा काढला. त्याचं कारण असं होतं की आज कुठंतरी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्यांची ख्याती जगविख्यात आहे आणि ज्यांचे विचार जगाच्या पाठीवर मांडले जातात, अशा महान पुरुषांचं नाव आपल्या महाराष्ट्रामध्ये, जिथे छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शंभू महाराजांचा जन्म झाला, अशा त्यांच्या जन्मभूमीवर त्यांच्या नावाने, एकेरी नावाने संघटना उघडतात आणि त्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला जातो. त्या संघटनेचं नाव संभाजी ब्रिगेड आहे आणि या संभाजी ब्रिगेडच्या नावाचं जे पहिलं नाव आहे संभाजी, हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणार आहे. शिवधर्म फाउंडेशनची आणि तमाम शिवप्रेमींची ही मागणी आहे की संभाजी ब्रिगेडवरील नाव सध्या सोशल मीडियावर स्वतःला कार्टून बनवण्याच्या घिबली स्टाईल ट्रेंडने धुमाकूळ घातलाय. जगभरातल्या लाखो सोशल मीडिया युजर्सने स्वतःचे फोटो, मीम्स घिबली स्टाईल फोटोजमध्ये रूपांतरित करून पाहिले. तरुणांपासून ते नेते, अभिनेत्यांनी या घिबली ट्रेंडची पुरळ पाडली आहे. मात्र या ट्रेंडमध्ये मजा मस्ती थोडीशी बाजूला ठेवली तर घिबलीसारखी AI आपल्यासाठी धोकादायक जास्त ठरू शकतात अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली. कारण असे टूल्स वापरताना आपला फोटोसह डेटा वापरण्याची परवानगी नकळत आपण त्या
रोल सर, सध्या जो गिगली ट्रेंड चालू आहे त्याबद्दल धोका आणि म्हणजे धोका आहे की नाही याबाबत सध्या चर्चा बरीच पाहायला मिळते. काय सांगता? येस, नमस्कार. मी डॉक्टर कबीर खराडे, सहाय्यक प्राध्यापक संगणकशास्त्र आदी विभाग शिवाजी विद्यापीठ इथे कार्यरत आहे. आता जो सध्या गिबली ट्रेंड सुरू आहे याच्यामध्ये अगदी तरुणांपासून अगदी जे रील स्टार्स आहेत सगळेजण या ट्रेंडमध्ये उतरलेले आहेत. तर याच्या फक्त धोक्याबाबतीत बोलायचं म्हटलं तर याच्यावरती आपण जेव्हा इमेजेस अपलोड करतो, आपले फोटोग्राफ अपलोड करतो, फोटोग्राफ अपलोड केल्यानंतर त्या फोटोग्राफचे सगळे राईट्स हे त्या कंपनीकडे जातात आणि उद्या समजा भविष्यात त्या कंपनीचा हे जे काही इमेजेस आहे सगळा जो डेटा आहे तो जर लीक झाला तर त्या डेटाचा वापर करून तुमच्या नावाचे नवीन फेक प्रोफाईल तयार केले जाऊ शकतात. आणि दुसरा तोटा असा आहे की ह्याच्यासारखे जे डिफेक्ट सारखे जे तोटे आहेत, म्हणजे डिफेक्टमुळे जे काय गोष्टी होतात तर त्या गोष्टी देखील याच्यामुळे होऊ शकतात. मग हे त्याचे दोन महत्त्वाचे तोटे आहेत. पुणे श्रमिक पत्रकार संघाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक 2024चा निषेध करत एक आंदोलन केलंय. या विधेयकात पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या तरतुदी असल्याने पत्रकार संघातर्फे जाहीर निषेध करण्यात आलाय. यावेळी विधेयकात दुरुस्ती करावी अशा मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी जितेंद्र टुडी यांना देण्यात आलंय. यासह आपण बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची काही महत्त्वाच्या घडामोडी. परळी शहरातील माणिकनगर भागात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने मोठ्या प्रमाणात आग पसरल्याची घटना घडली आहे. परळी शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या लोकवस्तीमध्ये घरगुती गॅस लिकेज झाल्याने स्फोट होऊन घराला आग लागली आहे. आग मोठ्या प्रमाणात वाढल्याने घरातील साहित्य जळून खाक झाले. ही आग वाढत असल्याने शेजारी घरांना देखील आग लागण्याची शक्यता होती. मात्र अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. पुण्यातील हडपसर मधील सय्यदनगर परिसरात असणाऱ्या रस्त्यांवर ड्रेनेज लाईन फुटल्यात. यातील घाण वारंवार रस्त्यांवर येत असल्यामुळे नागरिकांचं आरोग्य देखील आता धोक्यात आलंय. या परिसरात शाळा असल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. महिला आणि वाहन इथून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते. महानगरपालिकेने तातडीने या ठिकाणी ड्रेनेजची दुरुस्ती करून घाणपाणी थांबवावं अशी मागणी या भागातील संतप्त नागरिकांनी केली. मागील काही महिन्यांपासून गटार आणि पिण्याच्या पाण्याची भूमिगत पाईपलाईन टाकण्यासाठी भंडारा शहराच्या अनेक भागात ठिकठिकाणी रस्ते खोदलेत. हे काम अगदी संत गतीने